आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये मविया, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकातला झोल नाही फोलपणा आणि नकाब नाही त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत. मतदारांपर्यंत आम्ही विषय मांडूच. निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचं आहे. तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच मी सांगतोय, मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे. मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहोत. वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहोत, आताही जाणार. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये न्यायालयात दावा दाखल केलाय, ऑन रेकॉर्ड आहे. आणि SIRचे पण समर्थक आम्ही आहोत आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच. धन्यवाद. असा कट असेल तर त्यांनी तक्रार जरूर करावी. निवडणूक आयोगाने याची चौकशी सुद्धा करावी आणि याच्यात काळबेर असेल तर पोलीस आणि गृह विभागाने सुद्धा चौकशी करावी. पण फेक नरेटिव्ह करू नका. उद्धव ठाकरेजी असो वा कोणीही मतदार असो, तो अवैधरित्या गळता कामाच नाही आमची भूमिका आहे. पण हेही होता कामा नये की आपला मुद्दा, आपलं नरेटिव्ह सेट करण्यासाठी आपणच, माझा आरोप नाही, मी माझं म्हणणं मांडतोय, नाव गळणं किंवा नाव गळवण्याची व्यवस्था करण्याच्या भूमिकेपर्यंत जाणं कोणीही करू नये. त्यांनी घेतलेली नाही. मी मगाशी म्हटलं याची सुरुवात आम्हीच केली आहे. तुम्ही जरा माहिती घ्या. राम नाईक यांनी सगळ्यात पहिली ती भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पार्टी याचा जनक आहे. याचा सोयीस्कर वापर करून समाजात आणि मतदारांमध्ये आपले मतदार वाढवण्याचा प्रयत्न ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे हाही विचार त्यांचा नाही, तोही उसनवारी आमच्याचकडनं घेतलाय. आणि म्हणून SIRचे जमन आम्ही आहोत आणि तुम्हाला वाटतंय ना SIRला समर्थन करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.